आज आपण सुट्टीतला खाऊ या एपिसोडमध्ये महिनाभर टिकणारा खमंग आणि खुसखुशीत पदार्थ बनवलेला आहे, जो की आपण बीटरूट आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मुलांचं अधूनमधून चालू असतं की आई मला भूक लागली, काहीतरी खायला दे. अशा वेळी मुलांना बाहेरचे पॅकेटचे पदार्थ देण्याऐवजी तुम्ही जर हा पदार्थ घरी बनवला तर तुमची मुलं बाहेरचे पॅकेटचे पदार्थ कधीच मागणार नाहीत. इतकं खमंग आणि खुसखुशीत बनवून तयार होतं आणि गव्हाचं पीठ आणि बीटरूट वापरून केलेलं आहे, त्यासाठी अतिशय हेल्दी आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे आपल्याला बीटरूट घ्यायचं आहे. तर इथे मी 1/2 किलो बीटरूट घेतले आणि त्यानंतर बीटरूट स्वच्छ धुवून त्याला बॉईल करून घेतलं आणि त्याच्या अशा पद्धतीने बारीक फोडी करून घेतल्या. आता हा बीटरूट आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. जरी तुम्हाला अंदाज येत नसेल तर पुढे मी तुम्हाला वाटीचं प्रमाण सांगणार आहे, त्याने तुम्ही हे पदार्थ बनवा, म्हणजे अगदी परफेक्ट बनवून तयार होतं. इथे मी घेतलेला बीटरूट मिक्सरला छान असा बारीक पेस्ट करून घेतलेला आहे. आता ही संपूर्ण प्युरी इथे आपण वापरणार नाही आहोत, मी थोडी जास्तच इथे प्युरी बनवलेली आहे. तर इथे मी तुम्हाला वाटीने मोजून दाखवते. 1 वाटी भरून इथे मी बीटरूटची प्युरी घेतलेली आहे. अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचे, खूप जास्त पाणी यामध्ये घालायचं नाहीये. आता 1 वाटी बीटरूटची प्युरी घेतली, त्याच वाटीने 2 वाट्या इथे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर इथे मी गव्हाचं पीठ चाळून वगैरे घेतलेलं नाहीये, तुम्ही हवं तर चाळून घेऊ शकता. त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी इथे आपल्याला बारीक रवा घालायचे. जाड रवा इथे आपल्याला घालायचा नाहीये. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर एकदा मिक्सरला फिरून पुन्हा तुम्ही यामध्ये ॲड करून घेऊ शकता. त्यानंतर 1 चमचा यामध्ये मी ओवा घातलेला आहे. ओवा हातावरती चोळून घालायचा, म्हणजे त्याचा स्वाद यामध्ये खूप छान उतरतो. त्यानंतर पोहे खायच्या चमच्याने 1.5 चमचा यामध्ये आपल्याला मीठ घालायचे किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून तूप घालायचं आहे. इथे माझं तूप खूप जास्त घट्ट होतं, त्यासाठी मी 1 चमचा भरून घातलेला आहे. तुमचं जर तूप वितळलेलं असेल, पातळ तूप असेल, तर इथे तुम्ही पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे तूप घालायचं आहे. तुपाने हे जे पापडी आहे ते अतिशय खुसखुशीत बनवून तयार होते. तुम्ही हवं तर इथे तेलसुद्धा वापरू शकता. तर इथे मी आता संपूर्ण साहित्य छान असं एकजीव करून घेते. बीटरूटच्या प्युरीमध्येच आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट प्रमाण होतं, अजिबात इथे आपल्याला पाणी लागणार नाही, कारण इथे आपल्याला हे पीठ जे आहे ते अतिशय घट्ट मळून घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठापासून ही पापडी बनवतो, त्यासाठी पीठ जर सैलसर झालं तर पापडी जी आहे ती मऊ पडते आणि त्यासोबतच खूप जास्त तेलसुद्धा पिते. त्यासाठी पीठ इथे आपल्याला अगदी घट्ट मळून घ्यायचं आहे. 1 वाटी बीटरूटच्या प्युरीमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा अगदी परफेक्ट प्रमाण आहे. इथे आपल्याला पाणी जरा सुद्धा लागत नाही. जर समजा तुम्हाला पाणी लागलंच, खूप जास्त कोरडं पीठ होत असेल तर एखादा चमचा पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता, पण खूप जास्त पाणी यामध्ये आपल्याला ॲड करायचं नाही. तिथे पहा, इथे मी पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. पीठ पाहू शकता किती छान असं घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे, अजिबात पातळ ठेवायचं नाही. आता फक्त 5 मिनिटे आपल्याला ह्याला असंच ठेवून द्यायचं आहे, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे. 5 मिनिटे ठेवलं का रवा छान असा फुलतो आणि पीठ आणखीनच जास्त घट्ट होतं. तर 5 मिनिटानंतर इथे मी हे पीठ जे आहे ते आणखीन एकदा छान असं मळून घेते, म्हणजे अतिशय सॉफ्ट असं पीठ बनून तयार होतं. तर इथे पहा, इथे मी हे पीठ जे आहे ते पुन्हा एकदा 5 मिनिटे मळून घेतलेलं आहे. आता या पिठातला आपल्याला एक मोठा गोळा घ्यायचा आहे आणि याची आपल्याला पापडी तयार करून घ्यायची आहे. तिथे मी एक मोठी पोळी लाटून घेणार आहे. त्यासाठी अर्धा गोळा मी इथे काढून घेतलेला आहे. तर तुम्ही हवं तर पोळपाटामध्ये लाटून घ्या आणि एक छोटी पोळीसुद्धा लाटून घेऊ शकता, पण इथे मी मोठी पोळी लाटणार आहे, म्हणूनच इथे मी किचन ओट्यावरती अशी पोळी लाटून घेते, म्हणजे अगदी मोठी पोळी लाटून होते आणि बनणारा पदार्थसुद्धा अगदी झटपट बनवून तयार होतो. तर इथे पहा, इथे मी किचन ओटा स्वच्छ करून घेतला आणि त्यावरतीची पोळी लाटून घेणार आहे. पोळी लाटत असताना इथे आपल्याला तेल किंवा पीठ लावायची अजिबात गरज लागत नाहीये. पोळी उलट सुलट करून दोन्ही बाजूने लाटून घ्यायची, म्हणजे अजिबात हे किचन ओट्याला चिटकून वगैरे बसत नाही. अतिशय पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. जेवढी तुम्हाला शक्य होईल तेवढी पातळ पोळी इथे आपल्याला लाटून घ्यायची आहे. मैदा जर इथे आपण वापरला असता तर मैद्याची पोळी जसं जसं आपण लाटत जातो तशी ती आकसली जाते आणि त्याला खूप जास्त जोर देऊन लाटावी लागते, पण असं नाहीये. गव्हाचं पीठ वापरल्यामुळे ही पोळी जी आहे ते अतिशय सहज अशी लाटली जाते. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल. इथे मी एक मोठी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला याची जाडी दाखवते की साधारण कितपत पातळ आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. जसं आपण चपाती लाटतो ना, चपातीपेक्षाही पातळ इथे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. याची जाडी पाहून तुम्हाला समजलंच असेल की ही पोळी आपल्याला कितपत पातळ लाटून घ्यायची आहे. आता या पोळीला आपल्याला छान असं फोकच्या साहाय्याने किंवा सुई घ्या, चाकू घ्या, कशाच्याही साहाय्याने तुम्ही अशा पद्धतीने बारीक बारीक याला होल करून घ्यायचे आहेत, म्हणजे टोचा मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून ही पापडी जी आहे तेलामध्ये तळत असताना फुलणार नाही. पापडी जर फुलली गेली तर ती मऊ पडते आणि
त्याचबरोबर तेलकटसुद्धा होते। त्यासाठी अशा पद्धतीने याला फोकच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने टोचा मारून घेणं अगदी गरजेचं आहे। तर इथे मी संपूर्ण पोळीला अशा पद्धतीने याला टोचा मारून घेतलेल्या आहेत। आता हे आपण कट करून घेऊया। कट करत असताना इथे आपल्याला सुरुवातीला तिरप्या रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मध्यभागी रेषा मारून घ्यायचे, म्हणजे अगदी छान असे स्टिक बनवून तयार होतात। आणि एकसारख्या आकाराच्या बनवून तयार करायच्या म्हणजे तळायला सुद्धा अगदी तितकाच वेळ लागतो। तर तुम्ही एक बारीक एक मोठी अशा पद्धतीची ही पापडी तयार केली तर काही पापड्या ज्या आहेत त्या लवकर तळल्या जातात आणि काही ज्या आहेत त्या कच्च्याच राहतात, मग त्या मऊ पडल्या जातात। त्यासाठी इथे आपल्याला एकसारख्या आकाराच्या ह्या पापड्या बनवून तयार करून घ्यायच्या आहेत। तर इथे पहा, इथे मी याला तिरप्या रेषा मारून घेतल्या सुरुवातीला आणि त्यानंतर याला मी आडव्या रेषा मारून घेते, म्हणजे साधारण इथे मी 4 इंचाच्या इथे आपल्या ह्या पापड्या बनवून तयार करून घेते। तुम्ही हव्या त्या साईजमध्ये कट करून घेऊ शकता। इथे आपल्या ह्या पापड्या बनवून तयार झालेल्या आहेत। चाकूच्या सहाय्याने याला मोकळ्या करून घेऊया। पाहू शकता अजिबात हे खाली चिटकून वगैरे बसलेल्या नाही आहेत, अगदी मोकळ्या सुटसुटीत बनून तयार झालेल्या आहेत। आता ह्या अर्ध्या पापड्या आहेत ज्या आपण चाळणीवरती काढून घेऊया, म्हणजे तळायला अगदी सोपं जातं। गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल हे मीडियम गरम असावं, खूप जास्त गरम नसावं। तेल जर खूप जास्त गरम असेल तर पापडी जी आहे ते मऊच राहते, अजिबात क्रिस्पी होणार नाही। जर आपण कमी गॅसवरती म्हणजे मीडियम गॅसवरती जर ह्या पापड्या तळून घेतल्या तर त्या आतपर्यंत छान अशा तळल्या जातात आणि अतिशय खमंग आणि खुसखुशीत अशा ह्या पापड्या बनवून तयार होतात। 1 ते 2 महिने स्टोअर करून ठेवले तरी सुद्धा अजिबात मऊ पडणार नाहीत। तर इथे आपण मंद आचेवरती ह्या पापड्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया। 1 7 ते 8 मिनिटे लागतात एक बॅच तळण्यासाठी, डिपेंड करतं की तुम्ही यामध्ये किती पापड्या टाकलेल्या आहेत। तर बोलता बोलता इथे आपली एक बॅच तळून सुद्धा झालेली आहे। अतिशय कुरकुरीत अशा ह्या पापड्या बनवून तयार झालेल्या आहेत। साधारण 8 ते 9 मिनिटे मला एक बॅच तळण्यासाठी ते लागलेली आहे। अगदी कुरकुरीत असे बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही हात सुद्धा लावून पाहू शकता की ह्या पापड्या किती छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत। तुम्हाला झाऱ्यावरती घेतल्यानंतर जाणवते की तुमच्या ह्या पापड्या कुरकुरीत झाल्यात का नाही येते। त्याचबरोबर ह्या पापड्यांवरती जे बुडबुडे यायला लागतात ना, ते सुद्धा पूर्णपणे कमी होतात। तेव्हा समजायचं इथे आपल्या पापड्या ज्या आहेत त्या अतिशय खमंग आणि कुरकुरीत अशा तळून झालेल्या आहेत। लगेचच आपल्याला त्या तेलातून काढून घ्यायच्या आहेत आणि दुसरी बॅच तळून घ्यायची आहे। दुसरी बॅच तळत असताना सुद्धा गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला ह्या पापड्या घालायच्या आहेत, कारण तेलाचं टेम्परेचर खूप जास्त झालेलं असतं। त्यावेळी जर तुम्ही यामध्ये पापडी घातली तर ती लगेचच लाल होते आणि त्यानंतर ती कच्ची राहते आणि मऊ पडते। ही काळजी सुद्धा इथे आपल्याला नक्कीच घ्यायची आहे। तर इथे मी पहिली बॅच काढून घेतली आणि दुसरी बॅच सुद्धा तेलामध्ये घातलेली आहे। अशाच पद्धतीने बाकी सगळं आपण इथे पापड्या तयार करून घेऊया। लांब लांब तयार करून घ्यायचे, मुलांना सुद्धा कुरकुरे खाल्ल्यासारखे वाटतात। तुम्ही गोल सुद्धा करून घेऊ शकता, याची पापडी चाट सुद्धा बनवून खाऊ शकता, अतिशय सुंदर अशी लागते। तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांसाठी हा बीटरूट आणि गव्हाच्या पिठाचा खाऊ नक्की करून ठेवा। तुमचे मुलं बाहेरचे पॅकेटचे पदार्थ अजिबात मागणार नाहीत। घरामधले लहान मोठे सगळेच व्यक्ती खूप जास्त आवडीने खातील, इतका सुंदर असा हा पदार्थ बनवून तयार होतो। तर इथे आपली बोलता बोलता दुसरी बॅच सुद्धा तळून झालेली आहे। अगदी छान असे कुरकुरीत झालेले आहेत। लगेचच हे आपण तेलामधून बाहेर काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा तयार करून घेऊया। तर इथे पाहू शकता, इथे आपल्या संपूर्ण बीटरूटच्या पापड्या बनवून तयार झालेल्या आहेत। याचा आवाज तुम्ही ऐकू शकता, अतिशय खुसखुशीत अशा बनवून तयार होतात। चवीला खूप सुंदर असे लागतात। तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना खाऊ म्हणून हा पदार्थ नक्की ट्राय करून पहा। याआधी सुद्धा मी सुट्टीतल्या खाऊच्या बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही जाऊन नक्की चेक करा, त्यासुद्धा तुम्हाला खूप जास्त आवडणार आहेत। तर एकदा तुम्ही ह्या माझ्या पद्धतीने बीटरूट आणि गव्हाच्या पिठाची पापडी बनवली का नेहमी ह्याच पद्धतीने बनवाल ही माझी खात्री आहे। इतकी सुंदर अशी पापडी बनवून तयार होते। नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका छानशा सुट्टीतल्या खाऊच्या रेसिपी बरोबर।